आजचा व्हिडिओ आहे प्रारंभिकच्या विद्यार्थ्यांची थिअरी. तुम्ही एवढा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला थिअरीचा वेगळा अभ्यास करायला नको. फार थोडी आहे थिअरी तसंही प्रारंभिकची, आणि मी यात ती सगळी करत आहे. डेफिनेशन्स हा जो भाग आहे तो मी आत्ता या व्हिडिओमध्ये कवर करत आहे, आणि याच्यानंतर दुसरा व्हिडिओ करणार आहे, त्याच्यामध्ये ताल सेक्शन आपण कवर करणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला आत्ता असलेली थिअरी काय आहे, तर रागाचं डिस्क्रिप्शन असतं, सुरुवातीची थोडक्यात माहिती रागांची जी असते, त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात की आपण राग जेव्हा सुरुवात करतो शिकायला ना, तेव्हा आपण बघतो की राग अमुक थाटातला आहे, त्याचा वादी संवादी आहे, त्याला जाती आहे, त्याचा गायनाचा वेळ आहे. ठीक आहे. या रागामध्ये हे कोमल स्वर आहेत, ते तीव्र स्वर आहेत, अशा प्रकारची माहिती येते, ज्यांना आपण विकृत स्वर असं म्हणतो. तर एवढ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे, म्हणजे रागाचं स्ट्रक्चर कळतं, एक फॉर्मॅट स्ट्रक्चर. शास्त्रीय संगीत आहे, त्यामुळे शास्त्रीय प्रत्येक रागाला हे शास्त्र आहे, आणि ते शास्त्र जे नियम आहेत त्या रागाच्या नियमामध्ये तो राग बसणं गरजेचं असतं, म्हणून हे शास्त्र असतं. तर त्यात प्रामुख्याने सुरुवातीला येणारा जो पहिला वाक्य असतं की भूप राग कल्याण थाटातला आहे. ठीक आहे. किंवा भाग्यश्री राग काफी थाटातला आहे. ठीक आहे. मग आता हे थाट म्हणजे काय हे समजून घ्या. मी नेहमी असं सांगत असते तुम्हाला की तुम्ही ते समजून घ्या. ते रट्टा मारून म्हणून दाखवणं ना बरोबर नाही वाटलं. म्हणजे तुम्हाला कळलं आहे की नाही, कळण्यासाठी आहे ना हे सगळं. तर मग तुम्हाला हे कळलं आहे की नाही हे त्या रट्टा मारलेल्या वाक्यामध्ये कळत नाही परीक्षकाला, की हे नुसतं पाठ केलं हे तर कळतंच, कारण ते कॉम्प्लिकेटेड वर्ड्स असतात, तर ते जसेच्या तसे पाठ करून म्हणून दाखवा असं असतं. पण माझं असं मत आहे हे तुम्हाला समजण्यासाठी, रागाची कन्सेप्ट समजण्यासाठी आहे, तर हे तुम्ही ते समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला समजून घेतलं ना, तर तुम्हाला त्यावेळेला एखादा वाक्यातला शब्द अडकला ना, तर तुम्ही अडकत नाही, तुम्ही दुसरे शब्द वापरून ते वाक्य पूर्ण करून किंवा ते त्याचं जे मिनिंग आहे ते परीक्षकापर्यंत पोहोचू शकता. पण समजा एक वाक्यच तुम्ही पाठ केले आणि त्यातला एक शब्द तुम्ही विसरलात बोलताना परीक्षकाच्या समोर, तर मग तुम्हाला पुढचं सगळं वाक्य काही म्हणता येत नाही, कारण त्या वाक्यातल्या प्रत्येक शब्द एक ठराविक स्पेसिफिक असतो, तो मिस करून चालत नाही. तर ठीक आहे. आता आपण बघूया की रागाचा थाट म्हणजे काय आहे. तर भारतीय शास्त्रीय संगीत याचं विभाजन थाट पद्धतीमध्ये केलेलं आहे. ज्या राग आणि रागिण्या आहेत तर त्या कुठल्या ना कुठल्या तरी रागातून येतात, थाटातून येत असतात. तर थाटात नाही येतात म्हणजे काय, राग रागिण्यांना आपण पुत्र किंवा पुत्री असं जर म्हटलं, म्हणजे मुलगा आणि मुलगी म्हटलं, तर त्यांचा एक पिता असतो, आणि तो पिता म्हणजे कोण असतो, तर पिता म्हणजे थाट असतो. म्हणजेच प्रत्येक राग हा कुठल्या ना कुठल्या थाटातून येत असतो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक रागाला एक थाट पिता असावा लागतो, त्याला थाट असं म्हणतात. आता आपण सांगताना कसं सांगणार आहोत अजून, मग तिथे विश्लेषण येतं. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये 10 थाट आहेत. ठीक आहे. या प्रत्येक हे हजारो राग आहेत, ते कुठल्या ना कुठल्या तरी त्या 10 थाटापैकी कुठल्या तरी एका थाटामध्ये बसवलेले असतात, आणि त्या थाटाचं जे कॅरेक्टर असतं त्याचं त्या पद्धतीने राग असू शकतो. ठीक आहे. म्हणजे थाट कसे आहे, तर समजा आता एक एक्झाम्पल मी सांगते, विश्लेषणात सांगते कारण तुम्ही समजावं म्हणून. ठीक आहे. कल्याण थाट आहे, तर त्याच्यामध्ये तीव्र मध्यम आहे, म्हणजे कल्याण थाटामधनं येणारा कुठलाही रागामध्ये तीव्र मध्यम असला पाहिजे. तुमच्या यंदाच्या रागांमध्ये भूप राग आहे, जो एक्सेप्शनल केस आहे की कल्याण थाटातनं असूनसुद्धा त्याच्यामध्ये मध्यम नाहीच आहे, त्याला एक्सेप्शनल केस असं आपण म्हणतो. परंतु अदरवाईज सर्वसामान्यपणे असं आपण म्हणू
भाग्यश्री आहे, विंपलासी आहे, हे काफी थाटातनं आहेत. काफी राग आहे, थाटजन्य राग आहे, थाटातनं येतो. ठीक आहे. भैरव असेल, भैरव थाटातनं येतो. तर मग रेध कोमल असेल, काफी थाटातनं येणारा जो राग आहे त्याच्यामध्ये ग आणि नी कंपल्सरी कोमल असणार. अशा प्रकारे थाटाचे नियम रागाला लागू पडतात. रागाचे नियम थाटाला लागू पडत नाहीत. थाट हा एक वेगळा विषय आहे, जो की म्हणजे त्याच्यामध्ये आरोह एक पूर्ण असतो, अवरोह वेगळा पूर्ण असतो. म्हणजे सगळे स्वर थाटात लागतात. रागात असं नसतं. ठीक आहे. तर तुम्ही शॉर्टमध्ये काय सांगणार आहात परीक्षकांना, की भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये 10 थाट आहेत. प्रत्येक राग कुठल्या ना कुठल्या तरी थाटातून निर्माण होत असतो आणि त्याला थाटाचे नियम लागू पडतात. आता उदाहरण तुम्ही देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये उदाहरण काय, जेव्हा तुम्ही उदाहरण देता ना तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुम्हाला ते समजलेलं आहे. ठीक आहे. म्हणून तुम्ही उदाहरण सांगणं, कुठल्या तरी रागांचं उदाहरण सांगणं गरजेचं आहे. आता तुम्ही असं सांगू शकता ना, भाग्यश्री आणि विंपलासी हे काफी थाटातनं आलेले आहेत, हे उदाहरण. ठीक आहे. किंवा भूप हा राग कल्याण थाटातून आलेला आहे. कल्याण अंग त्या भूपमध्ये आहे म्हणून त्याला त्या थाटामध्ये घातलेलं आहे. हा पहिला प्रश्न झाला की थाट. ठीक आहे. त्यानंतर आहे या रागाची जाती कोणती, हा दुसरा प्रश्न. रागाला एक जाती असते. ठीक आहे. जाती कशी, आता आपल्या जाती असतात तशी रागाची जाती नसते, तर त्यातल्या स्वरांप्रमाणे त्यांची जाती असते. रागाला एक आरोह असतो, बरोबर आहे. रागाला एक अवरोह असतो. सारे ग प ध सा आरोह, सा ध प ग रे सा अवरोह. तो रागाला एक आरोह आणि एक अवरोह असतो. रागाच्या आरोहामध्ये किंवा अवरोहामध्ये येणारे स्वर किती आहेत याच्यावर अवलंबून असतं रागाची जाती. म्हणजे नंबर्स किती आहेत आरोहामध्ये आणि अवरोहामध्ये किती नंबर्स आहेत याच्यावरती रागाची जाती ठरते. मग ती कशी आहे, 5 स्वर जर असतील आरोहात किंवा अवरोहात, 5 स्वर असतील तर ओढव जाती, 6 स्वर असतील तर शाडव जाती, 7ही स्वर असतील तर संपूर्ण जाती असते. ठीक आहे. म्हणजे ओढव, शाडव, संपूर्ण, 5, 6 आणि 7 स्वर. मग आता आरोहाला एक जाती असणार, एक जाती अवरोहाला असणार, बरोबर. मग आरोहात 5 स्वर असेल तर ओढव जाती, अवरोहात 6 स्वर असेल तर शाडव, किंवा 5 स्वर अवरोहात पण 5 असेल तर ओढव जाती. म्हणजे कशी भूपची कशी जाती आहे किंवा दुर्गाची कशी आहे, ओढव ओढव. तशाच 9 जाती होऊ शकतात. ओढव ओढव, ओढव शाडव, ओढव संपूर्ण. तसेच शाडवच्या बाबतीत शाडव ओढव, शाडव शाडव, शाडव संपूर्ण, किंवा संपूर्ण ओढव, संपूर्ण शाडव, संपूर्ण संपूर्ण, अशा प्रकारे 9 जाती होतात. तर रागाची जाती अशा पद्धतीने एक्सप्लेन करायची आहे. ठीक आहे. प्रत्येक रागाला त्याच्या आरोह आणि अवरोहातल्या स्वरांच्या नंबर्सप्रमाणे त्यांची जाती ठरते. ओढव, शाडव आणि संपूर्ण 5, 6 आणि 7 स्वर प्रमाणे जाती ठरते. तर जाती ओढव ओढव अशी आरोहाची आणि अवरोहाची एकत्र सांगितली जाते. याचं तुम्ही उदाहरण द्याल, भूप दिलं तर तुम्ही ओढव ओढव राग आहे म्हणून सांगाल. ठीक आहे. बिंपलासी सांगितलं तर ओढव संपूर्ण राग आहे म्हणून सांगाल. अशा प्रकारे एखादं उदाहरण सांगायचं. ठीक आहे. जाती झाली. त्यानंतर आता पुढचा प्रश्न काय येतो, तर आरोह आणि वादी आणि संवादी. रागाचं वादी म्हणजे काय, संवादी म्हणजे काय. आत्ता मी तुम्हाला आरोह आणि अवरोह काय हेही सांगितलेलं आहे, तेही लक्षात ठेवा. असेंडिंग ऑर्डरमध्ये असणारे स्वर रागामधले आरोह असतो आणि डिसेंडिंग म्हणजे वरून खाली येणारे जे स्वर आहेत ते त्याला अवरोह असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता आपण बघूया वादी आणि संवादी म्हणजे काय. वादी म्हणजे रागातला अत्यंत महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा स्वर म्हणजे वादी. ओके. म्हणजे जो स्वर रागामध्ये रिपीट होतो, ज्याच्यावरती ठहराव असतो, ज्याचा प्रभाव रागावर जास्त असतो तो वादी. आणि दुसरा महत्त्वाचा स्वर ज्याचा वादीच्या खालोखाल ज्याचा इम्पॅक्ट प्रभाव रागावर असतो तो संवादी. रागातल्या महत्त्वाचा स्वर आणि सेकंडली महत्त्वाचा स्वर म्हणजे वादी आणि संवादी. जसं स्वराला एक भाव आहे, रागाला एक भाव असतो, तसा स्वरालाही एक भाव असतो आहे ना. जसं आपण म्हणतो की कोमल स्वर सॉफ्ट लागतात, मग एक सॉफ्ट भावना, कोमल भावना व्यक्त करण्यासाठी अधिक प्रभावी वाटतात कोमल स्वर.
तर हा जो भाव असतो ना, तो भाव अपेक्षित असतो स्वरांमध्ये. तर ते भाव वादी आणि संवादी स्वरातनं अपेक्षित असतात. त्यामुळे वादी संवादी महत्त्वाचा पार्ट एक ठरतो रागामध्ये. अजून गोष्ट एक आहे की रागाची वेळ. आपण जेव्हा कॉन्सर्टमध्ये किंवा कुठे प्रोग्रॅममध्ये गातो ना, राग जेव्हा गातो, ठीक आहे, तर त्यावेळेला त्या रागांना कोणत्या वेळी गावं हे ठरलेलं असतं. प्रत्येक रागाचा वेळ ठरलेला आहे आणि तो राग त्या वेळेलाच गायला जातो, तर तो अधिक प्रभावशाली असू शकतो. ठीक आहे. एक एक्झाम्पल सांगते बघा. आपण भूपाळी कधी म्हणतो? देवाला उठवण्यासाठी म्हणतो तेव्हा पहाटे म्हणतो. अंगाई कधी म्हणतो? रात्री म्हणतो. म्हणजे त्या वेळचे भाव त्या गायनामध्ये त्या स्वरांमध्ये किंवा त्या लिरिक्समध्ये असतात, ते आवश्यक त्या वेळेला असतात. तसंच असतं की प्रत्येक रागाचा प्रभाव त्या वेळेला अधिक चांगल्या पद्धतीने असू शकतो. म्हणून रागाला त्याची वेळ असते आणि त्याला त्या वेळेत गायचं असतं. ठीक आहे. रागामध्ये काही वेळेला कोमल स्वर आहेत, काही वेळेला, हा पुढचा विषय, काही कोमल आहेत, काही वेळेला तीव्र स्वर असतात. तर हे तीव्र आणि कोमल स्वर असतात ना, तर त्यांना विकृत स्वर असं म्हणतात. काय म्हणतात? विकृत स्वर. आता विकृत काय म्हणतात? कारण ते त्यांच्या स्थानामध्ये विकृती आहे. विकृती म्हणजे कशी बघा, शुद्ध स्वर आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे. शुद्ध स्वरांचे बेसिक स्वर 7 आहेत, ते सगळे शुद्ध आपण म्हणतो, सुरुवातीपासून ते म्हणतो ते. आणि त्या बेसिक शुद्ध 7 स्वरांची ज्या स्थानं आहेत, त्यापेक्षा ती स्थानं सोडून ते ज्या वेगळ्या पद्धतीने बिहेव करतात, त्या वेगळ्या ठिकाणी लागतात आपलं शुद्ध स्वरूप सोडून. तर ते वेगळं स्वरूप लागतं, म्हणून त्याला विकृत असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. फक्त एवढंच आहे की आपले जागा सोडून ते स्वर लागतात, म्हणून त्यांना विकृत म्हटलेलं आहे. मग असे विकृत स्वर कोणते आहेत? रे, ग, ध आणि नि हे 4 स्वर कोमल असतात. हां, त्यातली तुम्हाला ओळख झालेली आहे ग आणि नि कोमल असलेल्या रागांची. तर रे, ग, ध, नि हे 4 स्वर कोमल लागतात. शुद्ध स्वरूप सोडून अजून कोमलही लागतात काही रागांमध्ये. आणि मध्यम हा तीव्र स्वर लागतो. म्हणजे मध्यम आपल्या शुद्ध स्वरूपामध्ये असतोच, त्याबरोबर त्या व्यतिरिक्त तो तीव्र पण लागतो, म्हणजे थोडा चढा लागतो. तर त्याला तीव्र म्हणतात, रेगधनीला कोमल म्हणतात. ठीक आहे. तर हे 5 स्वर विकृत आहेत. म्हणजे विकृत स्वर असं काय म्हणजे काय हे तुम्हाला जर विचारलं गेलं तर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की विकृत स्वर रेगधनी आणि म हे 2. बाकी 2 स्वरांना अचल स्वर म्हणतात, सा आणि प. कारण ते अचल असतात, आपली जागा सोडत नाहीत, म्हणून ते अचल स्वर असतात. रागात आपण सांगताना सांगतो की भिंपलासी आहे तर गनी कोमल आहे, बाकीचे स्वर शुद्ध आहेत, असं एक्सप्लेन करतो आहे ना. तर तसं असू शकतं. स्वर म्हणजे काय हाही एक प्रश्न असू शकतो. आपल्याला माहिती आहे सा रे ग म प ध नि सा हे स्वर 7 स्वर आहेत. ठीक आहे. हे 7 स्वर आपल्याला माहिती आहेत जे शुद्ध आहेत ते. परंतु शास्त्रीय संगीतामध्ये सगळे म्हणून 12 स्वर आहेत. जसं मी आत्ता एक्सप्लेन केलं नाही का, 4 कोमल असतात, रेगधनी, तीव्र मध्यम असतो, म्हणजे शुद्ध 7 स्वर अधिक हे 5 स्वर, म्हणजे टोटल स्वर झाले 12. तर स्वर म्हणजे काय, तर शास्त्रीय संगीतामध्ये 12 स्वर असतात टोटल, त्यातले 7 बेसिक आणि शुद्ध असतात. हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तर ही झाली थिअरी प्रारंभिकच्या मुलांची आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तालाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करते. आणि हो, तुम्हाला जर मी अजूनपर्यंत कधी सांगितलं नाही पण फर्स्ट टाईम सांगते असं, की मला खूप छान छान कमेंट्स येतात. म्हणजे या कमेंट्स येतात ज्या मला ना,
त्यामुळे मला अधिक व्हिडिओ करायला उत्साह येतो आणि करावंसं वाटतो की अरे खरंचच मी जे शिकवण्याचा प्रयत्न करते त्याचा मुलांना विद्यार्थ्यांना फायदा होतो आहे म्हटल्यानंतर अजून व्हिडिओ करण्यासाठी मला उत्साह येतो. तर मला असं सांगायचं आहे खरंच तुम्हाला या कमेंट्सवरनं मला वाटलंच तरीसुद्धा मी सांगते की खरंच तुम्हाला जर यांचा फायदा होत असेल माझ्या शिकवण्याचा तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर शेअरसुद्धा खूप लोक करत आहेत. मला आश्चर्यच वाटलं की खरंच जोपर्यंत करत नव्हते तेव्हा लक्षात येत नव्हतं की खरंच याचा खूप उपयोग होतो आहे म्हणून. तर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवीन जे व्हिडिओ येतील अभ्यासक्रमावरती पुढच्या अभ्यासक्रमाचे मी पुढे टाकत जाणार आहे. तर त्या व्हिडिओ आल्याची तुम्हाला वार्ता येईल की नवीन व्हिडिओ आला आहे, तुम्ही बघा. तुम्हाला फायदा होत असेल तर चांगली गोष्ट आहे, मला आनंद आहे. तर सबस्क्रिप्शन नक्कीच करा, लाईक सबस्क्राईब करा.